बिबट्याने कुत्र्याची शिकार करून कुत्रा लटकवला झाडावर। पन्हाळा तालुक्यातील जाखले इथल्या हजारे मळा परिसरामध्ये बिबट्याने घराच्या दारामध्ये बांधलेल्या कुत्र्यावर हल्ला करून त्या कुत्र्याचा फडशा पाडला। या घटनेमुळे जाखले बहिरेवाडी परिसरातील नागरिक भयभीत झाले असून दिवसाढवळ्या देखील शेत आणि शेत वस्तीवर जायला लोक आता घाबरू लागले आहेत। पन्हाळा तालुक्यातील जाखले इथल्या हजारे मळा परिसरामध्ये सतीश हजारे यांच्या शेतामध्ये घर आहे। सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या दारामध्ये बसलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला आणि ते कुत्रे जवळच्या शेतामध्ये असलेल्या सागवानाच्या झाडावरती नेऊन बिबट्याने त्याचा फडशा पाडला। ही बाब सतीश हजारे आणि इतर शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वन विभागाला कळवलं। वन विभागाने मंगळवारी रात्री बिबट्याने कुत्रे लटकलेल्या झाडाजवळ छायाचित्र घेणारा कॅमेरा लावला। कॅमेरा लावल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच बिबट्या पुन्हा तिथे आला आणि त्याने मारून ठेवलेला कुत्रा झाडावरून खाली घेऊन पुन्हा खाऊ लागला। हा सर्व प्रकार वनविभागाच्या कॅमेऱ्यात चित्रबद्ध झालाय। स्थानिक शेतकऱ्यांनी वनविभागाने बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी वनविभागाला विनंती केली आहे। मी चंद्रकांत गायकवाड इथं आमच्या चुलत भावाच्या दारातून बिबट्याने कुत्र्याला नेलेला आहे आणि ते मारून एका झाडावरती अडकलेलं होतं। त्याची माहिती आम्ही वन विभागाला देताच वन विभागाचे अधिकारी इथे येऊन बघून गेले। त्यांनी त्या दिवशी रात्री आम्ही त्यांना सापळा वगैरे लावा म्हणत होतो, तो त्या शिकारीसाठी परत येणार असं त्यांचंही मत होतं। त्या दिवशी त्यांनी काही फक्त रात्री कॅमेरा लावला आणि अवघ्या कॅमेरा लावून आम्ही घरी जातो 6 ते 7 मिनिटात परत बिबट्याने तिथं येऊन बिबट्याचा फोटो क्लिक झालेला आहे। तरी कसं आहे, ह्या भागामध्ये लोकांचं वावर जास्त आहे, लहान मुलं आहेत, राहायला लोक भरपूर आहेत आणि सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। तरी आमची वन विभागाला एवढीच विनंती आहे की तिने त्या बिबट्याला जेरबंद करून आम्हाला जरासं त्यातनं मोकळं करावं। दरम्यान या परिसरामध्ये बिबट्याचं यापूर्वीही दर्शन झालेलं आहे आणि शेत वस्तीवरच्या प्राण्यांच्यावर हल्ले देखील झालेले आहेत। तरी वन विभागाने याबाबत या बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक शेतकरी करत आहेत। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।